फर्स्ट वीक ऑफ द इयर. मग काय काय आहेत न्यू इयर रिझॉल्युशन्स? सई तुझ्याबद्दल मला माहितीये, म्हणजे तू काय रिझॉल्युशन केलं हे मला माहितीये. म्हणजे गेले वर्षभर मी आणि सई शूटिंग दरम्यान काही विषयांवर चर्चा करत असतो. आम्ही एक महिला सबलीकरणाचा ग्रुप फॉर्म करायचं ठरवलंय यंदा. तर त्याच्यामध्ये समस्त महिलांना आम्ही त्यांचं आम्ही सबलीकरण करणार आहोत. असं एक, बरोबर ना सई? हा, तर असं सगळं आमचं असं ठरलेलं आहे. आणि आता आमच्या घरात सुद्धा एक संकल्पवीर आहेत. ते गेले जॉगिंगला. पण काल रात्री मला त्याच्या संकल्पाबद्दल एक वेगळीच गोष्ट कळली. अगं प्राजू, दचकले मी केवढे. गोड दिसते. काय ऐक, फरसाण वगैरे द्यायला आली असशील तर प्लीज नको. काय ना, माझ्या पशाचं डाएट चालू आहे ना म्हणून. काय? हा, पशा भाऊजी आणि डाएट? हो, ये बस तुला सांगते. अगं काय झालं, 31st ना, 31st पेग नंतर माझ्या खांद्यावर असं डोकं ठेवलं त्याने आणि रडायला लागलं ग जोरजोरात. मग मी ठरवलं तुला बारीक व्हायचंय ना, मग मी एक काम करते, मी तुझं शेड्यूल आखणार. म्हणजे त्याचं डाएट सगळं मी ठरवलंय. सकाळी उठून मस्तपैकी जॉगिंगला जायचं, नंतर येऊन दुधी भोपळ्याचा आणि कारल्याचा ज्यूस प्यायचा, दुपारी मस्तपैकी ओट्स खायचे लंच मध्ये, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी स्प्राउट्स खायचे, फ्रूट खायचे आणि मस्तपैकी झोपायचं, आहे की नाही? तर हे असं मी दिनक्रम माझ्या पशुडीला आखून दिलाय. मस्त, खूप मस्त. हे तुला माहितीये, काल आमचे हे आणि पशा भाऊजी ना फालुदा खायला गेले होते. हा, पशा घेऊन गेला असेल, पार्टीला घेऊन गेला. अगं नाही, ते खात होते. हे बघ फोटो बघ, खातात ते. जाड्या लोद्या, अरे कसं खातोय बघ फालुदाशी सगळं. म्हणजे मी इथे राब राबते त्याच्यासाठी, मरमर मरते, रात्रीच्या भाज्या चिरून ठेवते त्याच्यासाठी, सूप बनवते, ज्यूस बनवते, आणि हा फालतू जाड्या कसं घादरतोय बघ. मी खरं तर तुला हे सांगायला नकोय, पण आता तू मैत्रीण आहेस ना माझी, मी सांगायला हवं. बोल बोल, काय झालंय? अगं काय ना, मी रोज ना पशा भाऊजींना आपल्या जॉगिंग ट्रॅकवर पळताना पाहतेस ना अगं रोज. 8 दिवस झाले. नाही ग, जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर जो मिसळ पावाला बसतो ना, तिकडे मिसळ खाताना बघते. हो ना, पण प्लीज माझं नाव मध्ये येऊ देऊ नकोस. असं नको की माझ्यामुळे तुमच्यात भांडणं वगैरे. प्लीज हा, प्लीज. अरे बापरे, मला नाही काम आठवलं, पटकन मी आलेच. हे असं सगळं झालेलं आहे. आता मी माझ्या प्लॅनिंग नुसार कसा या जाड्याचा म्हणजे माझ्या पशाचा फालुदा करते ना, ते तुम्ही बघाच. जॉगिंगला जातो, पळतोय, वडापाव येऊ दे. घर आलं आता, संपलं ना यार. लपवून ठेवतो, नंतर खायला होईल. नको इकडे नको, लोकांना वाटेल झाडाला वडे आले. वडापावचं झाड इथे कुठे लपवून ठेवतो. हे घे पाणी, घे पाणी, घे. केवढा पळतोस रे बाबू तू. हे घे, घे बघ, घे पाणी, घे. ऐ ग माझं बच्चू. पशा पशा, काय कडक संकल्प पाळतोयस रे तू. आंब कसं आलं छिद्रातनं बाहेर आहे बघ. हा, वा, क्या बात, मस्त संकल्प पाळतोयस. नाही पाळतेस आता, नाही आता, म्हणजे संकल्प म्हणजे एकदम संकल्प. हा, कडक ना एकदम. आता नाही कोणाचं ऐकणार बे. नाही, येत्या वर्षात सईपेक्षा 2 किलो कमी केलं ना, नाव नाही लावणार बघ. ठरलं आपलं. बाप यार, झालंय जरा बारीक झालाय. मला पण वाटतं असं हलकं हलकं. एवढं हलकं वाटतं. बाई, एवढं हलकं की कापूसच जणू. एवढं तू टोमणे नाही ना मारत आहे बाबू, कापूस वगैरे. पाशोडी पेडायस का? नाही खरं, तुझी खिल्ली उडवेन का? मला वाटतंय स्वतःला असं. स्ट्रेचिंग बघ. बापरे, काय झालं पाशोड्या, काय झालं बाळा, काय झालं बाबू? काय नाही, मध्ये मध्ये चरबी राहिली थोडीशी. मी काढते ना तुझी चरबी बाहेर. एक मिनिट, इकडे साईड. नो 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 नो, दरवाजा मी उघडणार.
नाही बाबू, दमलायस तू. ऐक माझं, ह्या ज्या छोट्या छोट्या हालचाली आहेत ना त्यातूनच आपल्या कॅलरीज जळतात. प्लीज लेट मी बर्न माय कॅलरीज. माझे डबुडी जाऊ दे. येस, आपण कोण? प्रसाद खांडेकर. तू पण प्रसाद खांडेकर? मी पण प्रसाद खांडेकर. अरे बाप, मरत काय मी. पिझ्झा. काय पिझ्झा? पिझ्झा. प्रसाद खांडेकर सरांनी पिझ्झा मागवला. नाही नाही, काय ऐकलं मी? पिझ्झा? ओ माय गॉड, हे काय शब्द कानावर पडले? नाही नाही, मी ना बबडू, मी मागवलंय साईडला, मी मागवलंय पिझ्झा. हा. थँक्यू सो मच, थँक्यू. अँड हिअर इट इज माय पिझ्झा. हे काय तू सकाळी सकाळी पिझ्झा काय मागवलायस? अरे बच्चू, तुला सांगायचं राहिलं, मी सुद्धा एक संकल्प केलाय. काय हे सकाळी सकाळी पिझ्झा खाण्याचा? नाही नाही, मी असा संकल्प केलाय की कधी काही खायचं, वाटेल ते खायचं, वाटेल तसं जगायचं. म्हणजे या वर्षानं काही पाळायचंच नाही. वाह, क्या बात है. ए तू पण घे ना. हा तू हा, पण घे. आपण- नाही, तुझा ज्यूस ठेवलाय, विसरले मी, थंड होऊन जाईल. तू पण घे. ज्यूस थंडच आहे, ते थंड होईल. नाही नाही नाही, मी घेते ना. आपण दोघं मिळून एकत्र मिळून खाऊया. माय गॉड, पिझ्झा. पाणी सुटलं तोंडाला. हे तुला चीज दिसते? हे चीज दिसतंय? कशा पिझ्झा खाताना ते चीज असं इथे सांडतं आणि ते असं म्हणजे बोटाने असं आत घालतो ना. आहा, सुख. क्या बात आहे यार, मजा आली. हा हा, हे पण हे मस्त आहे. हा जो दुधीचा फ्लेवर इकडून येतो ना असा मस्त, आणि आपण ते छान आहे. खा खा, तू खा. दर खा. नाही 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 बाबा, मी हे बघ, संकल्प म्हणजे संकल्प, अजिबात मी नाही एकदम. हा, मला ना पशा, मला लोकांचे जे हे संकल्प करतात ना, मला जाम राग येतो. म्हणजे संकल्प कसे असले पाहिजेत, असे कडक असले पाहिजेत. म्हणजे काही काही लोक कसे करतात, पावभाजी करताना तव्यावर असं बटर जेव्हा टाकतात आणि ते जसं वितळतं ना, तसे काही काही लोकांचे संकल्प वितळतात रे. संकल्प असे कडक असले पाहिजे, असे खरवसासारखे. म्हणजे ना, म्हणजे आपल्याला वाटतं आता तुटेल, मग तुटेल, तुटता तुटत नाही, असा एकच संद असतो रे खरवस. असे संकल्प पाहिजेत. म्हणजे संकल्पना असे असे कडक असले पाहिजेत, असे वळता आले पाहिजेत, बेसनाच्या लाडू सारखे असे वळता आले पाहिजेत संकल्प. नाही तर काही काही लोक ना असे भरभरून संकल्प करतात रे. असं मस्त ताटामध्ये फराळ असतो, चकल्या, लाडू, करंजा, शंकरपाळे, अनारसे, कडगोळे, असं सगळं भरलेलं ताट असतं. असं नाही रे, संकल्प म्हणजे आग्र्याच्या नमा बस आहे, बस बस. झालं? हे उपमा बदल ना, हे नको. हे बरोबर नाही. हे डाएट चालू असताना सगळं बरं नाही वाटत असं कसं पशा, मी इतका भारी संकल्प केलाय ना. आज मी सकाळी काय बनवलं असेल? काय? उकडीचे मोदक. काय केलंस तू? हे चुकीचं आहे. आज आज बुधवार आहे. मग मोदक देवाचे आहेत. म्हणजे ते फक्त संकष्टीला करायचे, असे मध्येच कधी पण. हे आपण सगळं हे केलेलं, असं काही नसतं. मोदक कधी खाऊ शकतो आपण. आणि मी संकल्प केलाय ना कधी काही खायचं, त्याच्यामुळे मी आता हे उकडीचे मोदक खाणार. आणि हे मोदक नुसते नाही या खायचे पशुड्या, त्याच्यावर ना ही अशी तुपाची धार घालायची. ओ माय गॉड, पशा पशा. हे पाप आहे नमा, हे पाप आहे. कसं पाप आहे? डाएट करणाऱ्या समोर उकडीचे मोदक आणि वाजंत्री समोर चिंच खाणं पाप आहे. नाही बच्चू, हे चुकीचं, हे नाही खायचंय. अरे हेच तर खरी परीक्षा असते ना. एवढं सगळं बघून थांब एक मिनिट. अरे नाही तू जा जा, कॅलरी जाळा. कसला कॅलरी, जीव जळतो इकडे. वा, अरे काय मोरांनो, सकाळी सकाळी शिर्डीला गेलो होतो, मग? प्रसाद घेऊन आलोय. हे बघा, बुंदीचा लाडू. या प्रसाद आहे. हा, येऊ मम्मी. आता पूजा घालताय, जा ना आता. काय म्हणजे
प्रसाद आहे, हातात टॅलेंट आहे, म्हणजे टॅलेंट वळवलंय ना तो, टॅलेंट लागतो शिर्डीच आहे, नाहीतर बोलूच शकत नाही. बरोबर आहे. हे तर खावंच लागेल आता. पण मी नाही म्हणतच नाहीये तुला. देअर यू आर, हा. खाऊ शकतो मी ना. नाहीच म्हणत नाहीये तुला. तेच बोलतोय खा मी. तू. एक मिनिट. धर. एक बुंदी. एक बुंदी नकोय दे इकडे. नाही नाही नाही. काल अरे एक बुंदी किती चघळशील. एक बुंदी की कीमत तुम क्या जानोगे नमा भाभी. भाभी. अरे यार बघ, तुझ्याशी बोलण्याच्या नादात ना मला ऑफिसला जायचंय, विसरून गेले मी. हा चल निघते मी. टिफिन घेतलास टिफिन. हो टिफिन घेतलाय मी. पनीर भुर्जीची भाजी घेतली आहे. आय जस्ट लव पनीर भुर्जी. नाही तुला मी आहे ना ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी बनवली, तेवढी खाऊन टाक. आय जस्ट. अरे अरे ऐक बाबू, हे सगळं आवरशील प्लीज. या. नाहीतर उगाच थंड होऊन जाईल. ठेवून दे, मी नंतर गरम करून खाईन. हा चल बाय. खड्ड्यात गेला संकल्प. पशा काय करशील, काय करशील असं. रे काय करतोयस तू पशा यार. आवरून ठेवतोयस तोंडात. हा काय करतोयस. अरे संकल्प केलायस ना तू पशा. हा असं करशील. मोडलास संकल्प. नाही यार पशा. अरे काय करतोयस. खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव म्हणलं ना. बाबू हेल्थ कडे लक्ष दे ना रे तू. नको ना रे बाळू, असं नको ना रे करूस. आपलं ठरलं होतं की नाही. हा मी मुद्दाम हा सगळा प्लॅन केला. मला प्राजून येऊन सगळं सांगितलं तू सकाळी काय काय करतोस, ते मिसळपाव काय खातोस आणि काय काय खातोस. तू नाही सुधारणार. मला नाही बोलायचं. मला नाही बोलायचं. मरू दे, खा तुझ्या संकल्प मरू दे.